महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर येते। नगरसेवक रमेश म्हात्रेला सोमवारपर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण बघू शकतोय। नगरसेवक रमेश म्हात्रे यांना सोमवारपर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। त्यांना अटक व्हावी यासाठी सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात होता। अखेर त्यांना अटक झालेली होती आणि आता त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। महिला डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी त्यांना ही पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। रमेश म्हात्रे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी जाऊन महिला डॉक्टर यांना मारहाण केलेली होती आणि त्यानंतर सर्व स्तरातून त्यांच्यावर टीका केली जात होती। त्यांना अटक व्हावी अशी मागणी केली जात होती। अखेर त्यांना अटक झालेली होती आणि आता त्यांची कोठडी वाढवण्यात आलेली आहे। सोमवारपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल आपल्या सोबत आहेत। निकेश, आपण जर या संपूर्ण प्रकरणानंतर राजकीय सामाजिक नर्स असतील या क्षेत्रात काही तांत्रिक कारणास्तव निकेश यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये। मात्र महत्त्वाची अपडेट, मोठी अपडेट आपण बघू शकतोय। महिला डॉक्टरांना मारहाण केलेली होती रमेश म्हात्रे यांनी। त्यानंतर सर्व स्तरातून त्यांच्यावर टीका केली जात होती। त्यांना अटक करावी अशी ही मागणी अनेक डॉक्टरांकडून केलेली होती। अखेर रमेश म्हात्रे यांना अटक झालेली होती आणि आता त्यांच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे। सोमवारपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। म्हात्रेला पक्षाकडून सुद्धा कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे। नेमकी आता काय कारवाई केली जाते हे बघणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं असेल। खरं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सुद्धा नेमकी काय भूमिका स्पष्ट होते हे सुद्धा बघणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। मात्र आता त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। नगरसेवक रमेश म्हात्रे यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी। हा ज्या दरम्यान प्रकार घडलेला होता तीही दृश्य आपण बघू शकतोय। महिला डॉक्टरांना रमेश म्हात्रे यांनी मारहाण केलेली होती। मात्र हे सगळं घडल्यानंतर रमेश म्हात्रे यांनी कुठेतरी सारवासारव केलेली होती। तुम्ही दृश्य नीट बघा, मी त्यांना मारहाण केली नाहीये तसं त्या दृश्यांमधून दिसून येत असेल तर ती चूक माझी नसल्याचं त्यांनी म्हटलेलं होतं। मात्र हा सगळा प्रकार घडल्यानंतर त्यांच्यावर टीका होत होती। त्यांना अटक करा अशी मागणी सातत्यानं केली जात होती आणि आता अखेर त्यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या पोलीस कोठडीमध्ये सोमवारपर्यंत वाढ करण्यात आलेली आहे। हा सगळा प्रकार घडल्यानंतर राजकीय वर्तुळातून सुद्धा अनेक प्रतिक्रिया समोर आलेल्या होत्या। खरं तर या सगळ्या प्रकारावर एकनाथ शिंदे नेमकी काय भूमिका घेत आहेत हे बघणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे। नगरसेवक रमेश म्हात्रे यांना आता सोमवारपर्यंतची पोलीस कोठडी। नाही